किती दिवसात संपू शकतं याचं उत्तर ट्रम्प, नेतान्याहू आणि इराणची नवी लीडरशिपच देऊ शकते. पण सध्या तरी कुणीही मागे हटण्याच्या मूडमध्ये दिसत नाहीये. का ते सांगते. इराणमध्ये नव्या सुप्रीम लीडरची घोषणा झाली. आयातुल्ला अली खामेनी यांचा मुलगा आणि राजकीय सल्लागार मोस्तफा खामेनी हे आहेत आता इराणचे नवे सुप्रीम लीडर. आणि त्यानंतर इराणमधल्या शहरात जल्लोषाची दृश्य स्थानिक वाहिन्यांवरती दिसू लागली. आणि मग लगेचच नवे सुप्रीम लीडर मोस्तफा खामेनी यांची लीडरशिप आम्हाला मान्य नाही असं म्हणत इस्रायल अमेरिकेनं त्वरित विरोधाची भाषाही सुरू केली. त्यामुळे इस्रायल अमेरिका त्यांच्यावरही हल्ला करण्याची भीती सातत्याने आहेच. पण 2-5 दिवसामध्ये इराण वठणीवर येईल हा सुरुवातीचा अति आत्मविश्वास आता अमेरिका इस्रायलला चांगलाच भारी पडतोय. कारण इराणनं गेल्या 10 दिवसांमध्ये जितके हल्ले केलेत त्याचे परिणामही दिसायला लागले. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांनी आज एक महत्त्वाचं विधान केलंय. आम्ही युद्ध सुरू केलं नाही, हे युद्ध आमच्यावर लादलंय आणि आम्ही आमच्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी सक्षम आहोत असं म्हणत युद्धामध्ये माघार नाही अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे. तर इराणी हल्ल्यांना उत्तर इस्रायलनं तेहरानच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पांना लक्ष केलेला आहे. त्यांनी केलेला हल्ला हा इतका भीषण होता, इस्रायलनं इराणवरती केलेला हा हल्ला इतका भीषण होता की रिफायनरीच्या परिसरामध्ये अनेक मोठे स्फोट झाले. आगीचे लोट तुम्ही आता स्क्रीनवर पाहतात. आसपासच्या परिसरामध्ये धुराचे अक्षरशः ढग तयार झालेले होते आणि स्फोटांची आग तेलाच्या पाईपलाईन मधून तेहरानच्या अनेक भागांमध्येही पसरल्याचं सांगितलं गेलंय. गेल्या 10 दिवसांमध्ये दोन्ही बाजूंच्या हल्ल्यांमध्ये 1700 जणांचा मृत्यू झालाय. आतापर्यंत 6668 नागरी ठिकाणं उद्ध्वस्त झाली आहेत. त्यात 5500 घरं पूर्णपणे बेचिराग झाली आहेत. 60 पेक्षा जास्त शाळा तर 14 रुग्णालयं या युद्धाच्या आगीमध्ये खाक झालेली आहेत. ही आहे 10 दिवसांची परिस्थिती. ईरान और इजराइल के बीच जो युद्ध जारी है, इनका इतिहास बहुत पुराना है. इजराइल ईरान को अपना सबसे बड़ा दुश्मन मानता है और अपने अस्तित्व के लिए इजराइल ईरान को खतरा मानता है. लंबे समय से इजराइल के प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू ईरान के ऊपर हमला करना चाहते थे. बीते साल 12 दिनों का युद्ध भी चला था, जिसमें फोर्दो जो परमाणु केंद्र था वहां पर भी ईरान के ऊपर इजराइल और अमेरिका की तरफ से हमला किया गया था. लेकिन इस बार 28 फरवरी को जो हमला हुआ उसमें खामनेई की मौत हुई और खामनेई की मौत के बाद अब हालात किस ओर जाएंगे ये किसी को नहीं पता है. अमेरिका ये कह रहा है कि ईरान सरेंडर करे, लेकिन ईरान सरेंडर को तैयार नहीं है. और इन सब के बीच में तेल अवीव में सब कुछ इस वक्त बंद नजर आ रहा है युद्ध के चलते. और क्योंकि यहाँ पे इमरजेंसी घोषित की गई है इजराइल की तरफ से, लोगों को सुरक्षित स्थान पर रहने के लिए बार बार कहा जा रहा है, बंकर के आसपास रहने के लिए कहा जा रहा है. वो इन हमलों से डर नहीं रहे हैं. ऐसा लगता ही नहीं है कि इजराइल युद्ध में है. यहाँ के लोग अपनी आम दिनचर्या को इतना बखूबी निभाते हैं कि जैसे वो इसके आदी हो चुके हों. वो सिर्फ कुछ पल के लिए थमते हैं जब हमले का अलर्ट आता है, मात्र 10 या 15 मिनट के लिए. उसके बाद बंकर से निकलकर ऐसे काम करेंगे जैसे यहां पर सब कुछ सामान्य. तर थेट युद्धभूमीवरनं आपण हा आढावा बघितलाय. या युद्धामध्ये आज इराणमध्ये अत्यंत महत्त्वाची घडामोडही घडली आहे. युद्धाच्या पहिल्याच दिवशी सुप्रीम लीडर आयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे पुढचा सुप्रीम लीडर कोण होणार याकडे जगाचं लक्ष लागलं होतं. त्यातही त्यांचा मुलगा मोस्तफा खामेनी यांचंच नाव आघाडीवर होतं आणि त्याच मोस्तफा खामेनी यांची सुप्रीम लीडर म्हणून घोषणा झाली. नक्की हे मोस्तफा खामेनी कोण आहेत त्यांची ओळख आपण करून घेऊया, आपण पाहूया आणि त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला. मोस्तफा खामेनी आयातुल्ला अली खामेनी यांचे दुसरे पुत्र आहेत. 8 सप्टेंबर 1969 रोजी इराणच्या मशहाद इथे त्यांचा जन्म झालाय. कोम या शहरामध्ये धार्मिक शिक्षण, मध्य श्रेणीचे धर्मगुरू ते आहेत. 1980च्या दशकामध्ये इराण विरुद्ध इराक युद्धात IRGC मध्ये लष्करी सेवा त्यांनी केलेली आहे. इराणच्या सत्तेमध्ये आजवर औपचारिक पद न घेता पडद्यामागनं त्यांनी सूत्र हलवली आहेत. IRGC आणि इराणी सुरक्षा दलांवरती कमालीची त्यांची पकड असल्याचं सांगितलं जातंय. कट्टर पुराण मतवादी नेते अशी इराणमध्ये ओळख आहे, जी त्यांच्या वडिलांचीही ओळख होती. 2019 मधील निदर्शनं दडपण्यामध्ये त्यांचा मोठा हात होता असंही सांगितलं जातंय. मानवी हक्क उल्लंघन आरोपांमुळे अमेरिकेने 2019 पासून त्यांच्यावरती निर्बंध घातलेत.
सर्वोच्चपदी आल्यामुळे इराणची भूमिका अधिक आक्रमक, अधिक कट्टर होण्याची शक्यता आहे. आता साहजिकच हे मोस्तफा खामेनीही अमेरिका आणि इस्रायलच्या निशाण्यावरती आलेत, पण त्यांनी सुप्रीम लीडर म्हणून पहिल्याच दिवशी आक्रमक पलटवार करण्याचे आदेशही दिलेत. आता जरा आपल्या देशात येऊयात. इराण युद्धाचे आपल्या देशात थोड्याफार प्रमाणात का होईना परिणाम दिसायला